आहे तो आम्हाला राजा मार दिलं देवचा रायडर पुण्याच्या संघावर चढाई करतो. अकोट भागाचा सिरीज असलेला मजबूत असलेला खेळाडू जर्सी नंबर 1 रिकाम्या हाताळ्याच मैदानामध्ये परत. एक नंबर का राइडर बाएं कॉर्नर से दाएं कॉर्नर पॉइंट निकालने की कोशिश. खाली मैदान वापस. हा 3 नंबरचा राइडर आहे. पुण्याचे खेळाडू मुलांना लहान शेकडो किलोमीटर अंतर कापून आपल्या वाकोडी नगरीमध्ये स्वयंसेवकांना सूचना की आपण रेषा आपण घ्यायच्या जेणेकरून डेनाचा हा सामना आहे. पंचांना निर्णय घेताना थोडंसं अवघड होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची. एमटी रेड तीन नंबर भरपूर अच्छी टाइमिंग. हा 25 नंबरचा खेळाडू आहे पुण्याचा. बोनसच मारायचं काम आहे. बोनसच मारायचं काम आहे. रायडरसाठी एक गोल आहे. रायडर बार 1 पॉइंट गोल आहे.
पंचायत येथे बघायचं रायडर प्लेट 2 बोर्ड करत आहे. चालू का आवडतो तुला तर क्या पॉइंट निघालाय. रायडर प्लेट 1 पॉइंट पुणे. यानंतर होणारा सामना दोन्ही संघांना प्रथमतः मी विनंती करतो, ज्या संघाचे आम्ही नावं जाहीर करतो कृपया त्यांनी सामना संपल्यानंतर लगेचच मैदानामध्ये हजर व्हायचं आहे. रायडर बाद झालेला आहे. यानंतर होणारा सामना शिवम संघ पैठण बी, शिवम संघ पैठण बी वर्सेस टाकळी टीएन. पैठण वर्सेस टाकळी टीएन. शिवम संघ पैठण बी वर्सेस जुनी इंगळेसर टाकळी टीएन. या दोन्ही संघाला पहिली पुकार. सामना संपल्यानंतर लगेचच आपण एका मिनिटाच्या आत मैदानामध्ये हजर व्हायचं आहे. बोनस द्या इकडे. चांगली बदल केली आहे. एक नजर जर आपण स्कोरबोर्डवर टाकलं तर सामना किती रंगतदार आणि चुरसदार होत आहे हे आपल्याला कळून चुकेल.
लक्ष असू द्या. संभाजीनगरवर बी वर्सेस खेडूला बी यांच्यामध्ये चालू सामना संपल्यानंतर दुसरा सामना होणार आहे. संभाजीनगर बी वर्सेस खेडूला संघ बी दोन्ही संघाला पहिली पुकार. अतिशय सफल असा खेळाडू. कबड्डी या खेळामध्ये सफळीला फार महत्व असते. अकरा नंबरचा रायडर आहे. जेसी नंबर 11 स्पर्धेने असं त्याचं जेसीवर लिहिलेलं आहे. आणि यानंतर या चालू सामन्याचं विवरण देण्यासाठी कमेंट करण्यासाठी माझे सहकारी गजानन वाळे तरुडेकर आलेले आहेत. धन्यवाद गजानन. मगर संक्रांतीनिमित्त भव्य अशा कबड्डीचे खुले सामने आहेत. आतापर्यंत आपण एकावेळी संघ बघितले असते, परंतु ह्या ठिकाणी मंडळावरचे संघ ज्याची निश्चितच रोज प्रॅक्टिस असते त्यांची आणि जिल्ह्याचे नेतृत्व करणारे खेळाडू परदेश संघाची गुणसंख्या या ठिकाणी 7 झालेली आहे आणि पुण्याची 6. दोन्ही संघाला सूचना आणि विनंती आहे की पंचांचा निर्णय हा निर्णय अंतिम निर्णय असेल. कृपया आपण कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नये किंवा इंटरफेअर करण्याचा प्रयत्न आपण करू नये. हा 3 नंबरचा राजाळे नावाचा खेळाडू कडकदेव संघाचा अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू आहे. बरेच मैदाने या खेळाडूने गाजवलेली आहेत. सतत प्रॅक्टिस करतो आणि आपल्या प्रॅक्टिसच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे भेटेल असे सामने तो नेहमी करत असतो. म्हणून प्रेक्षकाचा नेहमी चाहता खेळाडू असतो तो राजाळे कडकदेव संघाचा खेळाडू आहे 3 नंबरचा. पुण्याचा हा खेळाडू 1 नंबरचा आणि
दत्ताकडून उत्कृष्ट पकड या ठिकाणी बघावयास मिळते. दत्ता राठोड गेल्या 2 वर्षापासून आज पहिल्यांदा या ठिकाणी सामने खेळत आहे. इंजुर्ड होता तो लिगामेंट पायाची गेल्यामुळे 2 वर्ष तो मैदानापासून दूर होता. शेवटचे 5 मिनिट कॅप्टन प्लीज नोट लास्ट 5 मिनिट स्कोर 19-6 आणि कडपेव 8. गुणाचं समीकरण आहे 19-6 कडपेव 8. या चालू सामन्यानंतर होणारा सामना संभाजीनगर बी विरुद्ध खेडुळा बी या 2 संघादरम्यान होणार आहे. हा सामना संपतात आपण अवघ्या 1 मिनिटामध्ये ग्राउंडचा ताबा या ठिकाणी घ्यायचा आहे. सामना संपण्यासाठी शेवटचे 4 मिनिट लास्ट 4 मिनिट. मंगल नावाचा हा खेळाडू 12 नंबरचा कडपेव संघाचा. बारा नंबरचा हा खेळाडू जर्सीवरती अहमदनगरचा कोरलेला आहे, परंतु पुण्याचं नेतृत्व या ठिकाणी करत आहे आणि कढाई करतोय तो कडपेव संघावरती. बघूया किती गुणसंख्या प्राप्त करतो या ठिकाणी. आज तो 3 नंबरचा राज आहे. कालच सारंगवाडी येथे स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये 2य क्रमांक या खेळाडूने पटकावलेला आहे, म्हणजे कडपेव संघाने पटकावलेला आहे. शेवटचे 3 मिनिट लक्षाचे पंच आणवान उडी मारली. बघू पंच काय सांगतात. लक्षाचे पंच पठाण सर, पठाण सर असे 4 पंच या सामन्याला लाभलेले आहेत. छोटासा खेळाडू आहे परंतु तालमीतला आहे. बघा कशी चढाई करते 7 नंबरचा पुणेचा. या चालू सामन्यानंतर होणारा सामना संभाजीनगर बी विरुद्ध खेडुळा बी या 2 संघादरम्यान होणार आहे. सामना संपण्यासाठी शेवटचे 2 मिनिट. अतिशय हा पहिलाच सामना याच्या या स्पर्धेचा, परंतु यापुढे हा जसा अटीतटीचा सामना होत आहे या समोरची सुद्धा यापेक्षाही अटीतटीचे सामने होणार आहेत. गुणाचं समीकरण 6-9 हे काही जास्त नाही आहे, काही होऊ शकते. हॅलो शेवटचा 1 मिनिट लास्ट मिनिट आहे आणि 3 गुणाची आघाडी आहे सध्या तरी कडपेव संघाकडे. ग्रामीण भागातला संघ कडपेव, परंतु अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत कडपेव म्हणजे. आजच्या या स्पर्धेमध्ये सुपर टॅकल ऑन आहे, परंतु फर रेट नाही आहे. सुपर टॅकल ऑन आहे. आणि या ठिकाणी कडपेवचा संघ विजय झालेला आहे. विजय